लोकसभेमध्ये जरांगे फॅक्टर चालल्यानंतर आता विधानसभेबाबत मनोज जरांगे काय करणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। विधानसभेत उमेदवार उतरवायचे की नाही या संदर्भात मनोज जरांगेंनी अजूनही सस्पेन्स ठेवला असला तरी ते स्वतः विधानसभेत उमेदवार म्हणून उतरणार नाहीत। एबीपी माझाच्या 0 ओव्हर या कार्यक्रमासाठी मुलाखत देताना जरांगे बोलत होते। दुसरीकडे उमेदवारीसाठी आतापर्यंत 700हून अधिक इच्छुकांनी गाठीभेटी घेतल्याचा दावा देखील जरांगेंनी केलाय। उमेदवार मी तर असं वाटतं कुंकडून पडो याच्यात ह्याला फड्यात इतके येतं मारणाचे किती आले आतापर्यंत? 700-800 तरी आले असते। अरे बाप रे, 700-800 तरी आले असते। आणि आम्हाला असं वाटत होतं मराठवाड्यात सगळ्यात जास्त अर्ज येतील, सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रातले अर्ज आमच्याकडे सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्राचे। नंबर 2ला मला वाटतं मराठवाडा आहे, ते छाननी सुरू आहे आमची, आम्ही त्याच्यावर लोक बसवलेत, मला काय त्यातले जास्त जमत नाही। मनोजजी, तुम्ही स्वतः म्हणजे नेता जर निवडणुकीत उतरला नाही तर किती शिलेदार उतरवले त्याचा फायदा होत नाही, त्यामुळे तुम्ही स्वतः निवडणूक लढणार का? नाही, मी स्वतः नाही जाणार, परंतु आणखीनही आम्ही वाट बघतोय की आम्हाला राजकारणाकडे नाही जायचं। आमचं आरक्षण असलेल्या आपल्या ज्या मागण्या आहेत 8-9 त्या देऊन टाका, पण मग पर्याय नाही म्हणून तिथं जावं लागेल। आणि जसं ते बंधू म्हणले तसं की मग तुम्हाला चित्र दिसल, एकदा का त्याच्यात पाय ठेवला ना मग चित्र दिसल। कशाला म्हणते पश्चाताप, हे मात्र पाय ठेवल्यावर सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।